याचसाठी केला होता ठास हा क्षण गोड भावा आणि याची देही याची डोळा इथे रंगतोय मेगा फायनलचा सोहळा आणि आता पाहिलं तर 50 संघांनी या ठिकाणी या स्वप्न पाहिले होते परंतु 48 संघ इथे मात्र या स्पर्धेच्या बाहेर झालेत आणि दोन संघांचे स्वप्न या मॅच मध्ये साकार होताना आपण पाहतोय। एका साईडला जय हनुमान बांदिवली आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर जय गावदेव जुगरेवाडी दत्त कृपा चषकाचा हा थरार दिवस क्रमांक शेवटचा अंतिम मॅच देखील पाहतोय। खऱ्या अर्थाने सुरेशजी गुडे आणि उमेशजी गुडे संपूर्ण टीम आणि संपूर्ण स्क्वॉडची देखील आम्ही नावे घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर यांच्या माध्यमातून घडलेली स्पर्धा आणि आज म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये चर्चेत असलेली स्पर्धा दत्तकृपा चषक 2026 पहिला बॉल मेगा फायनलचा बॉल आणि षटक क्रमांक 1 मध्ये आपण समीर गोलंदाजाला इन्व्हाइट केलं आहे। इन्व्हाइट षटक क्रमांक 1 मध्ये समीर भोईरला पाहतोय। समीरच्या हॅट्रिक साठी तब्बल रोहित दादा सासे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील पाहतोय। आवळे लॉफ केलाय लॉंग ऑफ आणि अगदी वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं हल्ला डीप वरनं फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते। बॉलला गॅदर केले फेकी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते। सध्याच्या घडीला आपण पाहिलं आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच जय गावदेव जुगरेवाडी संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली असेल। बॅटिंग सध्याच्या घडी मागील मॅच मध्ये आपल्याला समीर भोईरची पाहायला मिळाली। या स्पर्धेमध्ये तब्बल 2 अर्धशतके खेळली ज्याच्या नावावर आहेत आणि षटक क्रमांक 1 मध्ये तो मात्र गोलंदाजी करताना देखील आपण पाहतोय। अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असतो परंतु आज फायनल मॅच दत्तकृपा चषकाचं स्वप्न आणि आपल्या गावाच्या नभाचा डंक या मॅच मध्ये गाडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नातनी परमेश्वराने प्रयत्न करावे लागतील। फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक सेफली हँडने क्लिअर केला जातो झेल आणि संपला जातो बॅटर प्रवीणचा खेळ। प्रवीण बॅक टू द डगआउट। महत्वपूर्ण विकेट टिपण्यामध्ये समीर भोईरची गोलंदाजी प्रभावी ठरते। आतापर्यंत 3 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये एका विकेटच्या मोबदल्यात। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेमध्ये असे ब्युटिफुल असे सन्मान चिन्ह पाहिले ब्युटिफुल ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून पाहिले। कैलासवासी मुकुंद शिवराम घोडे यांच्या स्मरणार्थ श्री बालकृष्ण मुकुंद घोडे यांचे चिरंजीव म्हणजेच खऱ्या अर्थाने भारत हा सर्वात क्रिकेट प्रेमी देश आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवणारे US वरनं या स्पर्धेचा आनंद घेणारे असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके संतोष बालकृष्ण घोडे साहेब यांचं देखील इथे मोस्ट वेलकम करूया। ते देखील ऑनलाईन US वरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। कौतुक करावं लागेल। म्हटलं जातं खऱ्या अर्थाने की खेळ जरी इंग्रजांनी आणला असेल परंतु त्याची संस्कृती जपणारा हा भारत देश असेल आणि आज त्याचं थेट प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष उदाहरण देखील देताना आपण संतोष साहेबांना पाहतोय। कौतुक करावं लागेल। थँक्यू सो मच सर। तुमच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून असेच आशीर्वाद या स्पर्धेला राहू देत हीच तुमच्याकडे पुन्हा एकदा विनंती करतो। पुन्हा एकदा जातो ऑनगोइंग मॅच कडे। फायनल मॅच आहे सर आणि नक्की लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे। षटक क्रमांक 1 मध्ये जबरदस्त गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली आहे। संघाचा संकट मोचक सातत्याने मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्याच्या नावाचा दबदबा मध्ये पाहायला मिळत असतो समीर भोईरच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून इथे गोलंदाजी पाहायला मिळाली। आता षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो वैभव बॉलिंग मार्कवर आलाय। 3 षटकांची मॅच आहे। 3 षटकामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे। लोंगार मध्ये क्षेत्ररक्षक आणि अगदी घरपोच सेवा विकेटचं पतन आणि आणखी एक मोठी विकेट
करण बॅक टू द आउट. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट असतील आणि त्यांचं पुन्हा एकदा करूया मोस्ट वेलकम. आज US वरने देखील आज मुरबाड तालुक्यातील क्रिकेटचा आनंद घेणारे आमचे सर म्हणजे संतोष बालकृष्ण घुडे सर. खऱ्या अर्थात त्यांचं देखील पुन्हा एकदा करूया मनपूर्वक सस्ने स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या आपण पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. 1.1 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती या काय इथे दबदबा या टीमचा पाहायला मिळतोय दत्तकृपा चषक 2026 मध्ये. ओहो इथे पंच करायचा प्रयत्न होता, बिगिट करायचा प्रयत्न, सातत्याने ते फटके खेळले जातात परंतु बाटाने बॉलचं या ठिकाणी कनेक्शन नाही. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साईडने धावफलकाला इथे लगाम लावलं देते. शांतता इथे पसरली असेल बॅटिंग करत असताना. जय गावदेव झुगरेवाडी या संघाच्या खेळाडूंवर, प्रेक्षकांवर, समर्थकांवर काय घडलं या मॅच मध्ये, कारण की मागील मॅच मध्ये अफलातून कामगिरी केली होती परंतु आता मस्तक होताना मॅच मध्ये जय हनुमान बांदिवली या संघासमोर व्हाईट बॉलच्या साईने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. वैभव षटक क्रमांक 2 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर पाहतोय आणि इथे चेक केलं जाईल, चॅलेंज केलं जाते या ठिकाणी चेक देखील केलं जाते. टेंक्रिक वाहिनी सँडी सर जबरदस्त ऑपरेटिंग गेले 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. भरपूर चांगली लाईव्ह टेलिग्राफ टेंक्रिक वाहिनी म्हटलं की सातत्याने मुरबाडकरांची पसंती आहे आणि मोठमोठ्या टुर्नामेंट च्या मात्र ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि त्यांचं देखील विशेषतः आज आपण या दत्तकृपा चषक 2026 मध्ये करूया मनपूर्वक सस्त्रीय स्वागत. दत्तकृपा चषक सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक चर्चेची स्पर्धा बनली आहे, एक नामांकित स्पर्धा. सध्याच्या घडीला मुरबाडकरांची पसंती देखील आता म्हणायला हरकत नाहीये. फेर बॉल असेल आणि डॉट बॉल. 4 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. वैभव बॉलिंग मार्क व षटक क्रमांक 2. शफल झालाय ऑन साइडला इथे फ्लिक केला. डीप वन फिल्डर वेगाने आलाय. अगदी स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय आणि एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचली असेल बॅटिंग करत असताना टीमची म्हणजे जय गावदेव झुगरेवाडी संघाची फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येवरती. वैभव षटक क्रमांक 2 काय गोलंदाजी करतोय. सध्या आपण पाहिलं जय हनुमान बांदिवली या संघाने ॲक्शन मध्ये आपण खेळताना पाहतोय परंतु काय इथे गोलंदाजी देखील पाहायला मिळते. बॅटिंग तर भरपूर चांगली पाहायला मिळते परंतु आज पुन्हा एकदा आपल्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाचा झेंडा या नक्की दत्तकृपा चषकामध्ये गाडण्यासाठी जे स्वप्न पाहिले होते आणि त्या स्वप्नांसाठी या ठिकाणी प्रयत्न करताना देखील पाहतोय. कौतुक करावा लागेल. खूप चांगला खेळ जो मात्र जय हनुमान बांदिवली या संघाचा दत्तकृपा चषक 2026 मध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल और द विकेट साठी जर्सी नंबर 7 MS धोनीची जर्सी. फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे फ्लिक केले क्षेत्ररक्षक, फक्त बनेल दर्शक आणि बॉल जातोय सीमारेषा आपल्याकडे. 4 चौकार. पाहिलं दत्तकृपा चषक 2026 स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आणि स्पर्धा नवापाडा गावाची. नवापाडा गावाला पडलेलं गोड स्वप्न आणि गोड स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. खऱ्या अर्थाने आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. सुरेशजी गुडे सर, उमेशजी गुडे सर, संपूर्ण स्क्वॉड, सर्वांची नावे घेतली जाणार नाहीये परंतु सर्वांचं कौतुक करायला हरकत नाहीये. काय स्पर्धा इथे बनली आहे. चर्चेची स्पर्धा मी उल्लेख देखील करतोय, स्वाभिमानाची स्पर्धा देखील उल्लेख करतोय, अभिमानाची स्पर्धा देखील उल्लेख करतोय आणि या स्पर्धेची जितकी प्रशासना करावी तितकी कमी आहे. आता षटक क्रमांक 3 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर नयनला पाहतोय. नयन जर्सी नंबर 1 षटक क्रमांक 3 मध्ये आलाय. धावफलकावरती 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. रिबाजचा अस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न परंतु अबताचं कनेक्शन नाही. डिरेक्टली हिट करण्याचा देखील प्रयत्न. खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. ओहो आणखीन एका धाब्याचा प्रयत्न
परंतु नाही, मंजूर नाहीये गोलंदाज नयनला. आणि विकेट विकेट आणि विकेट या ठिकाणी पहिला आणखीन एक धक्का बसतोय. बॅटिंग बांधवले आज संघ म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये या संघाचा कायम दबदबा राहिला आहे. आणि आज देखील त्याचा चोख प्रत्युत्तर देताना आणि थेट प्रेक्षेपण देखील देताना पाहतोय. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक दुर्बल आलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. आणि नो डाऊट डेफिनेटली चित्याच्या चपलाईने 2 धावा या ठिकाणी कुबडल्या जातील. आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकाला थोडासा इथे वेगाने फ्लाईट करण्याचा प्रयत्न देखील बॅटिंग करत असताना वैभव आणि निवृत्तीचा पाहतोय. धावसंख्या 15 या धावसंख्येवरती 3 विकेटच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल और द विकेट साठी अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात टाकला होता. अगदी विचार केला तर कव्हर पॉइंटच्या मधनं इथे बॉलला काढायचा प्रयत्न, गॅप खेळला होता, परंतु हवं तसं कनेक्शन नाहीये. डीप फिल्डर देखील आला, बॉल पर्यंत पोहोचला वेगाने अलाउन द कार्पेट. आणि बॉल जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये ट्रॅव्हल होत होता. प्रोटेक्शन देखील वेगाने बॉल पर्यंत पोहोचला. आणि त्याच अनुषंगाने फक्त एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या ची मत जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 16 या धावसंख्येवरती. अशा पद्धतीने ते रन रेट जर सुरू राहिला तर फक्त आणि फक्त धावफलक ची मात्र 19 ते 20 प्लस फक्त जाऊ शकते. आणि त्याच अनुषंगाने आणखीन 3 बॉल या ठिकाणी शेष असतील. फायनल मॅच आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर समीर भोईर त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर त्याच्यासमोर एक मोठा आव्हान या ठिकाणी सेट करावा लागेल. आणि काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. परंतु आणखीन 3 बॉल षटक क्रमांक 3 मध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना आपण गोलंदाज नयनला देखील पाहतोय. ज्या पद्धतीने षटक क्रमांक 1 मध्ये समीर भोईरने गोलंदाजी केली आहे, षटक क्रमांक 2 मध्ये वैभव या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे. आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून षटक क्रमांक 3 मध्ये ते गोलंदाजी करताना नयनला पाहतोय. नेक्स्ट बॉल और द विकेट. ओहो, फ्लिक करायचा प्रयत्न, लेग ग्लास करायचा होता डीप मॉर्न. इथे पाहिलं तर यष्टी रक्षकाचं बॅकअप आणि जजमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. डीप मध्ये बॉल सातत्याने फॉरवर्ड करायचा प्रयत्न केले जातात, परंतु हवं तसं कनेक्शन देखील या ठिकाणी मिळत नाहीये. आणि आज अनुषंगाने ते पाहिलं तर या ठिकाणी चेक केलं जाईल पंच. सेफ असेल. चला बॅटर 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. सफल झालाय, ऑन साइडला इथे फ्लिक केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सी मारेश पार. हा आला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जय गावदेव जुगरेवाडी संघासाठी आसरा देणारा षटकार. फलकावरती धावसंख्या 23, लॉस ऑफ 3 विकेट, 23 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. अजूनही मात्र शेवटचा बॉल आणि शेवटचा षटक. फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा प्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. आणि वाईडिश लोंगापचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला, तोपर्यंत 2 धावा. आणि नो डाऊट इथे 2 धावा इथे इक्वडल्या गेल्या. सध्याच्याकडे तिसऱ्या धावेचा मोह या ठिकाणी आवरला नाहीये, परंतु तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्याची मतं जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 25 या धावसंख्येवरती. आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 26 धावसंख्येची आवश्यकता असेल. एका साईडला जय हनुमान बांदिवली संघ, एका साईडला जर आपण पाहिलं तर जय गावदेव जुगरेवाडी संघ. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये येणारी मात्र वेळ या ठिकाणी सांगून जाईल.
तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक US वरनं देखील एक पारितोषिक आलंय म्हणजेच भरत पादीर हा गोलंदाज झुगरेवाडी संघाचा जर त्याने समीर भोईरची विकेट घेतली, समीर भोईर ला जर 12 रनांच्या आतमध्ये रोखलं तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते म्हणजेच योगेश बालकृष्ण संतोष बालकृष्ण घुडे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आणि खऱ्या अर्थाने जर समीर भोईरने 2 षटकार जर मारले तर समीर साठी देखील तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आगलं वेगळं कॅश प्राइज संतोष घुडे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने भरत पादीर याला मात्र समीरला 12 धावा रोखण्यापासून वाचवायचे आहेत आणि समीर भोईरला या ठिकाणी 12 धावा ठोकायचे आहेत। असं काही मात्र हे कॅश प्राइज आगलं वेगळं कॅश प्राइज म्हणायला हरकत नाहीये। संतोष घुडे साहेबांच्या माध्यमातून US वरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं, चर्चा देखील केली होती की जर खऱ्या अर्थाने क्रिकेटचा जन्म भले इंग्लंडमध्ये झाला असेल परंतु त्याची संस्कृती जपताना देखील आता सध्याच्या घडीला आपण भारत पाहतोय। जगामध्ये सर्वात मोठी IPL लीग ची मात्र भारतामध्येच पाहायला मिळत असते। जगामध्ये सर्वात श्रीमंत ट्रस्टी ती देखील भारताचीच आपल्याला पाहायला मिळते। हे मात्र क्रिकेटवरती प्रेम असल्याने नक्कीच भारत आपला देश आणि भारतामध्ये सध्याच्या घडीला संस्कृती सर्वात जास्त संस्कृती जपणारा म्हणजेच भारत देश असे क्रिकेटची। फायनल मॅच परंतु तुर्तास आपण खऱ्या अर्थाने पाहतोय अगदी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय आणि क्रमांक 1 मात्र चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कैलासवासी किरण वसंत एगडे यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती सविता एगडे मॅडम सरपंच सरळगाव यांचं यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। सरळगाव गावचे प्रथम नागरिक म्हणजे सौभाग्यवती सविता वसंत एगडे मॅडम यांचं आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही ब्युटिफुल ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचाच यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न देखील करत आहोत। फायनल मॅच देखील या ठिकाणी सुरू आहे। इथे मॅचला सुरुवात, रिवतचा अस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न, इथे फ्लिक अँड फुक बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार, हाय तो 4 चौकार। पहिल्या बॉलवर या ठिकाणी अटॅक केलाय, पहिल्या बॉलवर या ठिकाणी पाहिलं तर एक चौकार वसूल केलाय, रिवतचं अस्त्र देखील बाहेर काढलं होतं। ओहो, यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडे थोडी मिस्टेक झाली, प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव या ठिकाणी घेतली जाईल का? नो डाऊट, फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 26 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे बांदिवली या संघाला, परंतु मॅच मध्ये रोखणं देखील तितकंच इथे महत्वाचं राहील जय गावदेव झुगरेवाडी या संघासाठी। फायनल मॅच आहे, फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, इथे वाईडिश लोंगाकडे गॅप खेळलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाईल। नो डाऊट जबरदस्त इथे 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 14 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील, 14 बॉल मध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता। फायनल मॅच आहे, खऱ्या अर्थाने एका साईडला जय हनुमान बांदिवली संघ, त्यांच्या विपक्ष जय गावदेव झुगरेवाडी संघ,
पुन्हा आता रिवर्सचा अस्त्र बाहेर काढायचा प्रयत्न. स्वीज इट अटेम्प्ट सक्सेसफुली अलाउंड द कार्पेट. डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि बॉल करतोय सीमारेषेची सपर. हा येतोय आणखीन एक दिमागदार चौकार. धन्यवाद. इथे पाहिलं तर चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल एक ग्लास करायचा प्रयत्न होता, हुक करायचा प्रयत्न, परंतु हवं तसं या ठिकाणी कनेक्शन देखील नाहीये. डॉट बॉल नाही तर एक सिंगल म्हणायला हरकत नाहीये. आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 26 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरत पादीरसाठी भरपूर पारितोषिक देखील पाहायला मिळत आहे, परंतु भरत पादीर अजूनही इथे बॉलिंग ट्रॅकवर मात्र आला नाहीये. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर भरत पादीर याला मात्र आता इन्व्हाइट केलं जातंय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. आणि मित्रांनो महत्वाची सूचना असेल, जिंकल्यानंतर स्टंपला कोणी हात लावू नका. अन्यथा तुम्ही सेलिब्रेशन जरूर करा, परंतु स्टंप आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडे जमा करा, एवढी तुम्हाला रिक्वेस्ट असेल. प्रत्येकाची ही विनंती असते. आता सध्याच्या घडीला हा देखील एक ट्रेंड आलाय म्हणायला हरकत नाहीये. आणि सध्या आपण पाहिलं तर समीर भोईर त्याला मात्र 12 धाव काढण्यापासून रोखायचे म्हणजे भरत पादीरला. तर संतोषजी गुडे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज US वरनं आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आणि समीर भोईरने जर लागोपाठचे 2 षटकार किंवा 2 षटकार एका ओव्हर मध्ये जर भरत पादीरला ठोकले तर नक्कीच त्याच्यासाठी देखील तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज संतोषजी गुडे साहेबांच्या माध्यमातून एक दानशूर व्यक्तिमत्व. षटक क्रमांक 2 भरत बॉलिंग मार्कवर त्याला मात्र इन्व्हाइट केलं जातंय. चला जास्तीचा बिल खर्च करू नका. धावफलकावरती 14 धावा. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावसंख्येची आवश्यकता. बॅकफुटवर कट केलं, स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल करतोय सीमारेषेची सपर. हा येतोय आणखीन एक दिमागदार 4 चौकार. एका षटकारासाठी तब्बल भैयादादा शिलवडे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि मयूरदादा भोंडिवले यांच्याकडनं चौकारासाठी तब्बल मयूरदादा शिरोशे यांच्याकडनं मयूरदादा सोळशे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ते देखील ऑन देखील झालंय, ते म्हणजेच बॅटर वैभव साठी. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आता एकतर्फी सामना मॅच थोडंसं आता चित्र पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता असेल फायनल मॅच. आणि दत्तकृपा चषक या रजनी क्रिकेट स्पर्धेचा इथे चॅम्पियन बनण्यासाठी फक्त बांदिवली संघाला 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 22 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. भरत याच्या विरुद्ध आक्रमकता या ठिकाणी स्वीकार केली आहे. भरतसाठी देखील भरपूर कॅश प्राइज देखील लावलं होतं, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर भरत कडनं इथे हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये. आता फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका, ओहो स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा, परंतु इथे
अवध तसं ते मिडलिंग नाही आहे आणि डॉट बॉल आलाय. आणि मित्रांनो सर्वांना विनंती असेल स्टंपला कोणी हात लावू नका. इलेक्ट्रिक स्टंप आहेत आणि मित्रांनो ते मॅनेजमेंट कमिटीकडे जमा करा. याची देखील आपण थोडी दक्षता घ्या, सूचनेकडे लक्ष द्या. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 2 भरत पाटील बॉलिंग मार्कवर राईट राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल रिबतचं अस्त्र बाहेर काढलंय. इथे पाहिलं तर स्पिजिटचा फटका खेळायचा होता परंतु बाटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 23 लॉस ऑफ 0 विकेट. 23वा टीमच्या स्कोअर कार्डवर. षटक क्रमांक 2 मध्ये शेवटचा बॉल आता शिल्लक असेल, अंतिम बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता. बांदिवली संघ आपण डगआउट कक्षामध्ये बसून घ्या, प्लेयर्स बसून घ्या, सर्वांना विनंती असेल. अन्यथा तुम्हाला मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. शेवटचा सामना आहे आणि ही स्पर्धा अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहिली आहे आणि आता मात्र इथे शिस्तीचं इथे उल्लेखन करू नका याची देखील आपण दक्षता घ्या. समीर भोईर ओहो बॅकफुटवर सलमान दिलाय, सॉफ्ट हँडने पंच केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. सध्या फक्त आणि फक्त एक सिंगल इथे इकबडली जाईल आणि पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 24 लॉस ऑफ 0 विकेट. मॅचचं इक्वेशन पाहिलं 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. सहा बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. 50 संघांनी या स्पर्धेमध्ये स्वप्न पाहिले होते. 50 संघांच्या वर मात करून या स्पर्धेचा चॅम्पियन होणारा संघ कोणता असेल तो मात्र एका साईडला बांदिवली त्यांच्या विपक्ष जय गावदेव झुगरेवाडी संघ. सध्याच्या घडीला रन मशीन बांदिवली संघाची समीर भोईर ऑन स्ट्राईक. ओहो बॅकफुटवर स्क्वेअर कटचा प्रतिमारा आणि यावेळेस इथे पाहिलं तर स्कोर लेबल झालाय आणि आता फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. फक्त एक धाव इथे दूर असेल दत्तकृपा चषकचे चॅम्पियन होण्यासाठी. बांदिवली संघाला फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. एका धावेची आवश्यकता असेल. दत्तकृपा चषक 2026 चा चॅम्पियन होणारा संघ, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. जय हनुमान बांदिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.